12 ते 14 लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिकं जी आहेत ती बाधित झालेली आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट. अतिवृष्टी अनुदान 2025 कधी जमा होणार, कधी मिळणार? गेल्या काही तालुक्यांमध्ये बघा, आपण जर बघितलं, गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. या झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी तर महापूर आलेला आहे, पिकं वाहून गेलेलं आहे. मग या सर्व परिस्थितीमध्ये सरकार अतिवृष्टीचा GR कधी आणणार? अतिवृष्टीची भरपाई नांदेड जिल्ह्यामध्ये बघा 100% पिकांची नाशी झालेली आहे. मग अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश परिस्थिती आहे. मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या सर्व शेतकऱ्यांना आपण गेल्या काही दिवसापासून सांगितलं होतं का मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट येऊ शकतो. त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे आणि आता शेतकरी चिंतेत आहे. हातचं पीक आता गेलेलं आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, मका असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, आता हे पीक तर गेलेलं आहे. मग या पिकावरती जर तुम्ही पीक विमा काढलेला असेल तर आपल्याला पीक विम्याची रक्कम कधी मिळणार आणि नुकसान भरपाईचं पुरस्कृत अनुदान कधी मिळणार, या सर्व विषयीचा आपण लेटेस्ट व्हिडिओ आणलेला आहे. गेल्या काही दिवसापासून आपण शेतकरी वर्गाला सांगत होतो बघा की या वर्षीचा पावसाळा थोडासा वेगळा आहे. सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा 100% काढून घ्या, परंतु भरपूर शेतकऱ्यांनी अजूनही पीक विमा काढलेला नाही. याचा परिणाम असा झाला आहे बघा, नांदेड असेल, अमरावती असेल, गडचिरोली असेल, नागपूर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाने तबाही केलेली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता या नुकसानीसाठी सरकार पुरस्कृत अनुदान कधी देणार, नुकसान भरपाई कधी देणार, याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. काही शेतकऱ्यांनी बघा टोमॅटो असतील, कांदा लागवडीसाठी रोपे तयार केली होती, यांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी हवालदिल झाला आहे. कारण पुढील सीझनची रोपे असतील, आत्ताच्या सीझनचा तोंडात आलेला घास असेल, सोयाबीन असेल, मका असेल, यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मग याचं नुकसान भरपाई सरकार कधी देणार आणि पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट कधी देणार, हे सर्व आता बघणं गरजेचं आहे. कारण गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे. कांद्याचे नुकसान झाले आहे, सोयाबीनचे नुकसान झाले आहे, टोमॅटोचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घाससुद्धा आता पावसाने हिरावून घेतलेला आहे. या संदर्भात लवकरात लवकर कमिटी स्थापन करून लवकरात लवकर अतिवृष्टीचं अनुदान, ज्या ठिकाणी पंचनामे करून, काही ठिकाणी बघा शेतकरी मृत्युमुखी पडलेला आहे, काही ठिकाणी जनावरे वाहून गेलेली आहे, काही ठिकाणी शेतीची पिके वाहून गेलेली आहे. अशी परिस्थिती मराठवाडा, विदर्भामध्ये आलेली आहे. मग सरकार पीक विमा संदर्भातील अनुदान कधी देणार, अतिवृष्टीचं GR कधी काढणार, याकडे सर्व शेतकरी आशा लावून बसलेले आहे. सरकारने तातडीने लवकरात लवकर सर्व GR काढून शेतकऱ्यांचं जे काय आहे नुकसान भरपाई ही देणं गरजेचं आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा. पीक विमा मागचा आलेला आहे का, नवीन पीक विमा आपण भरलेला आहे का, हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.